नमस्कार. ऐकताय ना? नीट ऐकताय ना? हो. मी पुन्हा विचारतोय, नीट ऐकताय ना? ज्यांना सगळ्यांना प्रश्न पडला होता किंवा खात्री होती त्यांनीही ऐकावं. ऐका, नीट ऐका. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांना आपला निकाल देण्यासाठी मुदत वाढवून दिलेली आहे आणि ती मुदत आता 10 जानेवारीपर्यंत वाढवलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने असं अपेक्षित धरलं होतं की 31 डिसेंबरपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेच्या बाबत निकाल द्यावा. त्या सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांच्या मागणीवरून त्यांना 10 जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे. मी मुद्दाम विचारलं, ऐकलात ना? समजलं ना याचा अर्थ काय असतो ते? तथाकथित सगळे घंटातज्ञ, काय शब्द माझा इतका स्लिप ऑफ टंग व्हायला लागलाय ना की त्याला कंट्रोल करण्याची गरजच आहे मला आता, खरंच गरज आहे. घटनातज्ञ असं मला म्हणायचं होतं. अनेक घटनातज्ञ आहेत ना, ये ऐसा होगा, ऐसा ही होगा, हमें लगता है ऐसा ही होना चाहिए. हे घटनातज्ञ असतात ना, घटनातज्ञ, पेरीव, पाळीव नाही म्हणत मी, पेरीव, पेरलेले, हवं ते उगवणारे. म्हणजे गांजाचं झाड लावून झेंडूची फुलं नाही काढता येत. गांजाचं झाड लावून गांजाचीच फुलं निघतात आणि मग गांजा लागला बोंबलता येतं. मला एक आठवण आहे, ती सांगून ठेवतो म्हणजे तुम्हाला ते पेरीव काय असतं ते कळतं. मी ज्या जिल्ह्यातला आहे त्या जिल्ह्यामध्ये एक टीव्हीचा प्रतिनिधी होता. त्यांनी त्यावेळेला नगरपालिका होती, आता मनपा झाली आहे. त्या नगरपालिकेच्या डिवायडरच्या मध्ये, डिवायडर असतात ना ज्यात झाडं लावली पाहिजेत, त्या डिवायडरच्या मध्ये गांजाचं बी टाकून दिलं, काय असंच पावसाळ्याच्या आधी. आणि मग पुढे गांजा मोठ्या प्रमाणावर तिथे उगवला. मग हे बहादर कॅमेरा घेऊन गेले आणि डिवायडरमध्ये गांजाची शेती अशा आशयाची सनसनीखेज बातमी करून टाकली. बातमी मिळावी यासाठी आपणच गांजाचं बी टाकून गांजा उगवणारे पत्रकार गंजिडी असतात ना, तसा हा प्रकार आहे. हे जे पेरीव विचारवंत, पेरीव घंटा तज्ज्ञ म्हणजे म्हणालो ना मी, ते हे असतात. एक चित्र निर्माण करायचं, चित्र निर्माण असं करायचं की असंच होणार आहे, हेच नियमानुकूल आहे, आम्ही सांगतो तोच नियम आहे, असाच असतो नियम, असाच असतो कायदा आणि या कायद्याला पाळलं की असाच निकाल यायला पाहिजे, अशा आशयाचं 10-12 जणांनी बोलायचं. मग ते आपटले बोलतात, मग ते अफीम घेतलेले बोलतात, मग ते अजून कोणी असतात ते बोलतात, असे सगळे एक 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 वेगवेगळ्या वेळी बोलत राहतात त्या गोष्टीसारखं. एक माणूस बकरीचं पिल्लू घेऊन खांद्यावर निघाला आणि 4 शहाण्याने त्याला अडवलं आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या वेळी सांगितलं, कुत्र्याचं पिल्लू खांद्यावर घेऊन का निघालास? 4थ्यानं सांगितल्यावर त्याला वाटलं की हे कुत्र्याचंच पिल्लू आहे, सोडून दिलं. यांनी बकरी हाणली, कापली, खाल्ली, मजा केली. तसं हे घटनातज्ञ वातावरण निर्माण करत असतात की आम्ही सांगतोय तो कायदा, आम्ही सांगतोय तो नियम, आम्ही सांगतोय ते कलम आणि त्या कलमानुसार आम्ही सांगतोय त्याप्रमाणेच निकाल आला पाहिजे. आणि नाही आला तर कोर्ट दबावात काम करताय. सरकारचा कोर्टावर दबाव आहे. सरकार सगळ्यालाच दबाव तंत्रामध्ये घेत आहे. सरकारचं दमनचक्र चाललेलं आहे. आता देशामध्ये हुकुमशाही येणार आहे. बघा 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 बघा. मला जेव्हा यांच्या निवडणुकीच्या निकालाच्या वेळेला वाटतं, जेव्हा यांचे ते काय एक्झिट पोल, मी त्याला एक ZAT पोल म्हणतो, यांच्या कोणी त्याला महत्त्व देत नसतं त्या एक्झिट पोलला, ZAT पोलला. ZATचा उच्चार तुम्ही करून घ्या, त्या लोकांनीच करावा तो. याला कोणी महत्त्व देत नसतं, कोणी महत्त्व देत नसतं, पण हे एक्झिट पोल तयार करतात. मला सांगा, जर निवडणुका EVMवर जिंकल्या जात आहेत असं वाटत असेल तर एक्झिट पोलमध्ये का दिसतं वेगळं चित्र, का दिसतं तसं, आणि तसं दिसतं तसं का इकडं निकालात येतं? बंपगिरी यासाठी चाललेली असते की चित्र निर्माण करता यावं. या अपात्रतेच्या निकालात देखील हेच केलं. कोर्ट आता म्हणेल उठून जा, कोर्ट म्हणेल अपात्र करून टाकतो, कोर्ट म्हणेल हे करून टाकतो. अरे उपटसुंभांनो, आमदार अपात्र करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षाला असतो,
सभागृहाच्या संवैधानिक प्रमुखाला असतो, तो कोर्टाला नसतो. एक, विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाविषयी नापसंती असेल तर ही नापसंती घेऊन सर्वोच्च न्यायालयात तुम्हाला जाता येऊ शकतं आणि त्याबाबत निकाल घेता येऊ शकतो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, विधानसभेचे अध्यक्ष हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या बरोबरीचे असतात. त्यामुळं त्यांनी अमुक एक निर्णय घ्यावा अशी सूचना न्यायालय आपल्या कायदेमंडळाच्या प्रमुखाला देऊ शकत नाही. अमुक एका दिवसात तो निर्णय घ्यावा असा आदेश देऊ शकत नाही. फार फार तर मार्गदर्शक सूचना करू शकेल की बाबा एवढ्या दिवसात घ्या, लवकर घ्या तुम्ही, कारण अडकलं नाही पाहिजे, अडकून नाही राहिलं पाहिजे. आणि आपलं कोर्ट लवकर करा असं कोणत्या तोंडाने सांगणार आहे हो? त्यांनाच किती वेळ लागतो सगळे निर्णय घ्यायला. जाऊ दे, तो विषय वेगळा आहे, त्यावर स्वतंत्रपणे भाष्य करता येऊ शकते. 28 डिसेंबरला या सगळ्या प्रकरणाची सुनावणी संपते आहे. कपिल सिब्बलनी यावर देखील आक्षेप घेतला होता. आता कपिल सिब्बलचे आक्षेप आणि कपिल सिब्बलचे दावे किती खरे मानावे हा मोठा प्रश्न आहे. तुम्हाला एक दावा दाखवतो कपिल सिब्बलांचा. एक ट्विट आहे कपिल सिब्बलांचं 2020 मध्ये केलं गेलेलं. ते म्हणाले, राम मंदिराच्या आधी आत्मदाह करून घेईन, राम मंदिर निर्माण से पहले आत्मदाह कर लूंगा. कपिल सिब्बल. आता त्यांना सांगा की 2024च्या 22 तारखेला जानेवारीमध्ये राम मंदिरामध्ये रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते आहे. कृपया आत्मदाह करून घेऊ नका. यूपी पोलीस, दिल्ली पोलीस, केंद्रीय पोलीस, कपिल सिब्बल जिथे असतील तिथले पोलीस, या सगळ्यांना आमची विनंती आहे की एवढा मोठा कायद्याचा, घटनेचा, संविधानाचा अभ्यासक असा उगीच्या उगी आपण केलेल्या संकल्पामुळं संपणं योग्य नाही. त्यांनी तो कदाचित असा निर्णय ट्विटरवर उगाचच जाहीर केला असेल, असं काही खरं त्यांच्या मनात असेल तर कृपया त्यांना थांबवा, कारण या माणसाची आम्हाला गरज आहे, त्यांच्याविषयी आम्हाला आत्यंतिक आदर आहे, असा दावा त्यांनी केला होता मध्ये. तो दाखवतोय फक्त, म्हणजे करा अशी माझी सूचना नाही आहे, मी तसं म्हणणार आहे नाही, उलट त्यांनी यापासून परावृत्त व्हावं असं म्हणणं आहे. या कपिल सिब्बलांनी तीव्र विरोध केला होता तारीख वाढवून द्यायला. काय म्हणालं सुप्रीम कोर्ट? 28 तारखेला सुनावणी संपणार आहे, 28 तारखेपासून त्यांना किमान काही वेळ तरी मिळायला हवा, आणि त्यांनी फार वेळ मागितलेला नाही आहे, 3 आठवड्याचा वेळ मागितला आहे. 28ला सुनावणी संपते आहे, पुढे 28चे 3 आणि हे पुढचे 10 असे 13 दिवस होतात. म्हणजे 2 आठवड्यांचा वेळ कोर्टाने दिला. 3 मागितला, 2 दिला. 10 जानेवारीपर्यंत यांनी निर्णय द्यावा असं सांगितलं आहे. आता 10 जानेवारीपर्यंत राहुल नार्वेकर निर्णय देतात की अजून काही वेगळ्या अडचणी निर्माण होतात हे बघायला हवं. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, राहुल नार्वेकर हे सातत्यानं म्हणत आलेले आहेत की जर या स्वरूपाच्या कारवाया होत राहिल्या तर माझी अडचण होईल, निकाल देणं मला अवघड जाईल, असं नार्वेकर सातत्यानं म्हणालेले आहेत. त्यामुळं जर पुन्हा अजून काही रोज नवे अर्ज, उशीर कोण लावतोय? नार्वेकर लावतायत का? रोज नवे अर्ज ठाकरे गटाच्याकडून केले जात आहेत. रोज नवे अर्ज, रोज नवा विषय येतोय, नव्या पद्धतीनं मांडला जातोय की आम्हाला हे म्हणायचं आहे, आमचं सबमिशन हे आहे, आमचा हा अर्ज आहे, आमचा तो अर्ज आहे, तो स्वीकारावा, त्यावर विचार करावा. या नव्या सबमिशनचा आणि जवळपास 25 स्तरापेक्षा अधिक कागदांचा अभ्यास करायचा असेल तर नार्वेकरांना वेळ लागणं स्वाभाविक आहे. मग तो लागणारा वेळ, त्यांनी घेतलेला वेळ, त्यानंतर मिळणारा निकाल, त्यानंतर कोर्टात जाणारी प्रकरणं, हे सगळं भलतंच लांबणारं प्रकरण दिसतंय आत्ता तरी. याला कृपया वेळकाढूपणा म्हणू नका, कारण कोर्टात जाणाऱ्यांना वेळकाढूपणा करायचा नसतो, तर कोर्टात जाणाऱ्यांना त्याबाबतच्या गोष्टी बघायच्या असतात, आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा असतो. त्यामुळे तीही मंडळी कोर्टात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण बघा, तुम्ही नाही नाही म्हणत असताना कोर्टाने वेळ दिलाय, हे सगळ्या लोकांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. तेच लक्षात घ्यावं आणि पुन्हा नवीन टूलकिट वापरून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करू नये, एवढंच. नमस्कार.